नमस्कार बालदोस्तांनो, मी दीपाली पाटील माझ्या E2A अर्थातच एज्युकेशन टू ऑल ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, 8 ते 10 दिवसांच्या गॅपनंतर आपण पुन्हा आपल्या इझी इंग्लिश ग्रामर टॉपिक्स या सिरीज अंतर्गत पुढे वळत आहोत. आपण ए टॉपिक घेतलेला होता सिम्पल फ्युचर टेन्स आणि आता पुढला आपण येत आहोत बी फ्युचर प्रोग्रेसिव्ह टेन्स. यामध्ये चालू भविष्यकाळ, फ्युचर प्रोग्रेसिव्ह टेन्समध्ये चालू भविष्यकाळ किंवा याला आपण अपूर्ण भविष्यकाळ असे देखील म्हणू शकतो. मग याची सूत्र बघा. सब्जेक्ट प्लस शाल किंवा विल प्लस बी प्लस वर्ब प्लस ING. क्रिया चालू आहे अपूर्ण आहे हे दाखवण्यासाठी आपण ING वापरत असतो. फॉर एक्झाम्पल आपले सोपे वाक्य बघा. सुरुवातीचे आय शॅल बी रायटिंग, वी शॅल बी रायटिंग, यू विल बी रायटिंग, ही विल बी रायटिंग, शी विल बी रायटिंग, इट विल बी रायटिंग, दे विल बी रायटिंग. आणि आता आपण मुख्य वाक्य बघूया. बघा पहिलं वाक्य. आय शॅल बी डुईंग माय होमवर्क ॲट 8 PM. मी 8 वाजता माझा होमवर्क करत राहील. ही विल बी इटिंग बनाना. तो बनाना खात राहील. वी शॅल बी गोईंग टू द एक्झाम टुमॉरो. आम्ही उद्या परीक्षेला जाऊ. शी विल बी स्टेईंग हिअर टिल मंडे. ती मंडेपर्यंत येथे राहील. दे विल बी मीटिंग अस नेक्स्ट मंथ. ते आम्हाला पुढल्या महिन्यात भेटतील. विद्यार्थी मित्रांनो, नियोजित भविष्यकालीन क्रिया सांगण्यासाठी सुद्धा अपूर्ण भविष्यकाळाचा वापर हा केला जातो किंवा भविष्याच्या वेळेच्या एका टोकाला एखादी क्रिया चालू असेल हे सांगण्यासाठी देखील चालू भविष्यकाळ हा वापरला जातो. विद्यार्थी मित्रांनो, भेटूया उद्या आपण आता पुढल्या काळासह फ्युचर परफेक्ट टेन्ससह. वाक्यांचा सराव सुरू ठेवा, वाक्यांची प्रॅक्टिस सुरू ठेवा की जेणेकरून तुम्हाला काळ हा लवकर समजत राहील. भेटूया उद्या मुलांनो पुढल्या व्हिडिओत. बाय बाय.